श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। सर्वांना माहितीच आहे पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे। तर हा पितृपक्ष 7 सप्टेंबर पासून याला सुरुवात झालेली आहे आणि ते 21 सप्टेंबर पर्यंत हा पितृपक्ष आहे। हा जो पंधरवाडा आहे तर याला पितृ पंधरवाडा असं याला मानलं जातं। तर या 15 दिवसामध्ये आपल्याकडून जेवढी आपल्या पितरांची सेवा होते तर तिथे जास्तीत जास्त सेवा आपण पितरांची केली पाहिजे। तर यासाठी आपण कोणत्या सेवा करायच्यात याबद्दल सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत। तर ज्यांनी बघितले नाही तर त्यांनी नक्की बघावं। अशीच एक अत्यंत महत्त्वाची आजची सेवा आहे, पितरांसाठी ही सेवा आहे। बघा, बरेच असे स्वामी भक्त आहेत की जे स्वामींची भरपूर सेवा करतात तरी सुद्धा त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीयेत। तर ते कशामुळे? तर त्याचं मेन कारण असतं बघा, आपल्याला अगोदर आपल्या पितरांची सेवा करायची असते, त्यानंतर आपल्या कुलदेवतांची आपल्याला रोज सेवा करायची असते आणि त्यानंतर आपल्या गुरूंची सेवा आपल्याला करायची असते। म्हणजे तुम्ही फक्त आपल्या गुरूंची सेवा करताय, महाराजांची सेवा करताय, तर आपल्यामध्ये आणि आपल्या गुरूंमध्ये आपले पित्र असतात, आपली कुलदेव असतात, तर आपली सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही। त्यामुळे आपण रोज आपल्या पितरांची सेवा केली पाहिजे, आपल्या कुलदेवतेची सेवा केली पाहिजे आणि आपल्या महाराजांची तर सेवा आपल्याला करायचीच आहे। आपण थोडी जरी आपल्या पितरांची आपल्या कुलदेवतेची आपण सेवा केलो तर ते अगदी लवकर प्रसन्न होतात। जो पितृ पंधरवाडा आहे यामध्ये जर आपण सेवा केलात तर बरेच मोठमोठे पितृदोष दूर होतात। तर बऱ्याच जणांना पितृदोषामुळे बरेच प्रॉब्लेम्स त्यांच्या आयुष्यामध्ये येत असतात। तर ज्यांना मोठमोठे पितृदोष आहेत त्यांनी तर हा उपाय करायचाच आहे, पण ज्यांना पितृदोष नाही त्यांनी सुद्धा ही सेवा करायची आहे। कारण आपले पित्र, आपल्या पितरांमुळे आपण आज इथे आहोत, तर आपण त्यांचं काहीतरी देणं लागतो। त्यानंतर बघा, अशीच एक सेवा आहे, तर ती कोणती सेवा या पंधरवाड्यामध्ये केली तर ती अगदी मोठ्यातला मोठा पितृदोष ते दूर करते। तर ती सेवा कोणती आहे याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। या पितृपक्षामध्ये अत्यंत महत्त्वाची एक सेवा आहे, तर ती सेवा म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण। या ग्रंथाचं पारायण करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे। या ग्रंथाचं आपण पारायण केलो तर मोठमोठे पितृदोष आपले दूर होतात। ग्रंथ आहे तर तो प्रत्येक स्वामींच्या केंद्रामध्ये भेटतो। दिंडोरी प्रणीत हा ग्रंथ आहे आणि जो मेन ग्रंथ आहे तो खूप मोठा आहे आणि प्रत्येकांना त्याचं पारायण करणं शक्य होत नाही। त्यामुळे हे संक्षिप्त रूपामध्ये आहे आणि ते प्रत्येकांना सहजपणे वाचणं शक्य होतं। संकल्पयुक्त सुद्धा पारायण करू शकता किंवा संकल्प न करता सुद्धा याचं पारायण करू शकता तुम्ही। बघा, कमीत कमी एक तरी पारायण आपलं या 15 दिवसामध्ये झालं पाहिजे। एकदा तरी या ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचं आहे, एक तरी पारायण नक्की प्रत्येकाने करायचं आहे। तर तुम्ही हे पारायण एका दिवसामध्ये सुद्धा करू शकता, एक पारायण, किंवा आता याच्यामध्ये 14 अध्याय आहेत तर त्यांनी 14 दिवसामध्ये सुद्धा याचं पारायण करू शकतात। म्हणजे रोज एक अध्याय तुम्ही वाचू शकता किंवा तुम्ही रोज 2-2 अध्याय जरी वाचलं तरी चालतं। याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट अध्यायाला सुरुवात करायची नाही, तर याच्यामध्ये प्रथम आपल्याला श्री स्वामी स्थवन याचं पठण करावं लागतं। याच्यानंतर आपल्याला गणपती अथर्वशीर्ष याचं पठण करावं लागतं आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे 1 माळ। त्यानंतर 24 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे, 24 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे। 1 माळ विष्णू गायत्री मंत्र जप करायचा आहे आपल्याला, 1 माळ विष्णू गायत्री मंत्र आपल्याला करायचा आहे। त्याच्यानंतर 1 वेळा पुरुष सूक्त व 1 वेळा स्त्री सूक्त याचं पठण आपल्याला करायचं आहे। म्हणजे बघा, परत एकदा सांगते, 1 वेळा स्टार्टिंगला आपल्याला स्वामी स्थवन म्हणायचं आहे, त्याच्यानंतर 1 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 1 माळ जप करायचा आहे, 24 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे,
एक माळ विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे, एक वेळा पुरुष सूक्त म्हणायचं आहे आणि एक वेळा स्त्री सूक्त म्हणायचं आहे। या ग्रंथामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि हे सगळी ही सेवा झाल्यानंतर आपल्याला आपल्या पहिल्या अध्यायाला सुरुवात करायची आहे। याच्यामध्ये एकूण 14 अध्याय आहेत। हा 700 श्लोकी ग्रंथ आहे। 700 श्लोकी, आता जो आपला स्वामी चरित्र सारामृत आहे तो जसा 700 श्लोकी ग्रंथ आहे त्याप्रमाणे हा सुद्धा 700 श्लोकी ग्रंथ आहे। यामध्ये काही अध्याय खूप छोटे आहेत, काही थोडे मीडियम आहेत, काही थोडे मोठे आहेत। म्हणजे आता समजा माझ्या मते तरी तुम्ही एका दिवसामध्ये याचं पारायण केलं तर ते उत्तम राहील। कारण बघा आपल्याला आपले अध्याय वाचण्याच्या अगोदर सुद्धा बऱ्याच सेवा करायच्या आहेत। तर प्रत्येक वेळेस कसं होतं की आपल्याला त्या अगोदरच्या जे सेवा असतात त्या सेवा करून आपल्याला आपल्या अध्यायाला सुरुवात करायची असते। त्यामुळे प्रत्येक दिवशी आपल्याला शक्य होईल असं नाही। त्यामुळे एक दिवस वेळ काढा आणि हे पूर्ण ग्रंथाचं एक दिवसामध्ये पारायण करा। समजा तुम्हाला जमतच नसेल तर त्यांनी काय करायचं, पहिल्या दिवशी तुम्ही ह्या ज्या अध्यायाच्या अगोदर ज्या सगळ्या सेवा आहेत त्या सगळ्या सेवा करून घ्या। त्याच्यानंतर तुमच्या अध्यायाला सुरुवात करा आणि तुम्ही आता समजा तुम्ही पहिल्या दिवशी पहिला अध्याय वाचलात, दुसऱ्या दिवशी दुसरा अध्याय वाचा, अगोदरच्या सेवा स्किप केला तरी चालेल आणि जेव्हा शेवटचा अध्याय येतो त्या दिवशी परत अगोदरच्या सगळ्या सेवा करा आणि त्याच्यानंतर लास्टचा अध्यायचं पठण करा। अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही 14 दिवसामध्ये याचं पारायण करू शकतात। आता बरेच जण याचं 11 पारायण करतात, 21 पारायण करत असतात। तर मी तरी याचं एक पारायण केलं आहे आता गुरुवारी। तर याला बघा आपल्याला 2 तास याचं पारायण करण्यासाठी लागतात सहजपणे आणि हा मराठी मध्ये आहे त्यामुळे वाचण्यासाठी सुद्धा तेवढा काही म्हणजे अवघड नाहीये। आणि बघा तुम्ही आता 24 वेळेस याच्यामध्ये गायत्री मंत्र सांगितलेला आहे, एक माळ आपल्याला विष्णू गायत्री मंत्र सांगितलेला आहे, एक वेळेस पुरुष सूक्त सांगितलं आहे, एक वेळेस स्त्री सूक्त सांगितलेला आहे। तर या सगळे जे मंत्र आहेत ते आपल्या स्वामींच्या नित्यसेवा ग्रंथामध्ये आहेत। तर तुम्ही त्या ग्रंथामध्ये बघून याचं आपल्याला पठण करायचं आहे। ज्यांच्याकडे नाही त्यांनी ऑनलाईन सुद्धा मागवू शकतात। तुम्हाला शक्यच नाही की तुम्हाला हा ग्रंथ भेटणं तर तुम्ही मोबाईलवरती हा ग्रंथ लावून द्या आणि तुम्ही वाटलं तर म्हणजे काही व्हिडिओमध्ये लिरिक्स सुद्धा असतात त्यांच्यासोबत तुम्ही म्हणू शकतात। पितृपक्षामध्ये आपल्या घरामध्ये याचं पारायण व्हायलाच पाहिजे। भरपूर पारायण झाले तर अतिउत्तम, पण एक तरी पारायण आपल्या घरामध्ये याचं व्हायला पाहिजे। आपल्या पितरांचे आपल्याला आभार आपण मानलेच पाहिजे। तशीच आपल्याला रोज आपल्या पितरांची सुद्धा सेवा करायची आहे। रोज आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी आहेत पितरांसाठी त्या सुद्धा करायच्या आहेत। या ग्रंथामध्ये आपलं जेव्हा ग्रंथ कंप्लीट होतो वाचून एक पारायण होतो तेव्हा काय नैवेद्य दाखवायचा हे सुद्धा सांगितलेलं आहे। पोहे, लाह्या, दह्याचा चक्का, मीठ, हिरवी मिरची, दही, कोथिंबीर या गोपाळ काल्याचा भगवान श्रीकृष्णांना नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे। सगळ्या गोष्टी या ग्रंथामध्ये दिलेल्या आहेत, तर त्याप्रमाणे आपल्याला याचा पारायण करायचं आहे। तुम्ही बघा एका दिवसामध्ये पारायण केलात तर तुमचं एका दिवसामध्ये सहजपणे पारायण कंप्लीट होऊन जाईल। म्हणजे तुम्हाला खूप नियमांचं वगैरे पालन करावं लागणार नाही। त्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे। आपल्या घरामध्ये त्या दिवशी मांसाहार हा नाहीच झाला पाहिजे। म्हणजे तसा तर पूर्ण पितृपक्षामध्ये आपल्या घरामध्ये मांसाहार हा नाही झाला पाहिजे, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। समजा ज्यांना एका दिवसामध्ये पारायण करणं शक्य नाही तर त्यांनी जोपर्यंत तुमचं हे पारायण कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुम्हाला परान्न वर्ज्य करायचं आहे। घरामध्ये या काळामध्ये मांसाहार होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे आणि ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करायचं आहे। या नियमांचं पालन करून आपल्याला या पवित्र अमृतमय अशा ग्रंथाचं पारायण करायचं आहे। तुम्ही हे जे करतात त्यांना तर अनुभव आलेलेच असतील, पण ज्यांनी केलं नाही आतापर्यंत त्यांनी करून बघा, तुम्हाला नक्कीच खूप चांगले अनुभव येतील।
ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। आणि तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद।